तर हाय गायज, अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता दुपारचे 4:45 वाजल्यात आणि आपण निघालो इचलकरंजीला, कारण तिथं आज संभाजी महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा आहे. आणि सकाळी एकदा झाला आहे आणि रात्री आतिषबाजी वगैरे आहे. तर आपण आता त्याचं शूट करायला निघालो. तर आता आपण इथनं डायरेक्ट जायचं आहे इचलकरंजीला. अजून कार्यक्रमला वेळ आहे, त्यामुळं आता आपण पहिला चहा घेऊया जरा, फ्रेश होऊन जाऊया परत. तर आता आपण चहा पिऊन परत मूर्तीपाशी आले आणि जरा जरा गर्दी झाल्या. सर्वांनी खाली या. ती भेट करण्यात धोकादायक आहे. शॉपिंग सेंटरच्या वरती सगळ्यांनी खाली या. Estas son las canciones que marcaron el video.
इचलकरंजीतला संभाजी महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा बघून घरला निघालोय आणि रात्रीचे 9 वाजल्यात आणि अजून आपल्याला 30 किलोमीटर जायचं आहे आणि आजच माझ्या बहिणीचा वाढदिवस पण आहे, तर मी घरात नाही पहिल्यांदा. तर आता जाऊन तिला शुभेच्छा द्या, कारण काल पण आपण बाहेर गेलेलो त्यामुळं भेटू शकलो नाही, कारण आपण सकाळी घरात आलो तेव्हा ती कॉलेजला गेली आणि ती घरात आली तेव्हा आपण इकडं आलो, त्यामुळं पहिल्यांदा मी त्या वाढदिवसाला नाही. तर आता लवकर घरला जाऊया. तर आत्ता आपण आले डायरेक्ट घरात आणि रात्रीचे 10 वाजल्यात. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रेया. सकाळी फोन केलेला मी तुला. आता मी थंडीत ना आलोय, कुडकुडीत कसं तरी मला म्हणतंय. आता उद्या बहिणीसाठी काय असेल काय देणार उद्याच उद्या बघू. उद्या द्यायचं बघ काय तर देतो वाला. द्यायचं हा वाला. म्हणजे काय आणलीस? आणलीस काय खायला? तेच की काय राईस. तर आता भरपूर भूक लागल्या. पहिला जेवण. तर आत्ता माझं जेवण झाले आणि आजचा व्हिडिओ एवढाच, कारण बाहेर जास्त कुठं आपण गेलेलो नाही आणि फार्म हाऊसवरनं सकाळी आलो आणि आवरून आपण इचलकरंजीला गेलेलो आणि तिथनं डायरेक्ट आत्ता आलो, त्यामुळे आपण जास्त वेळा शूट केलेलं नाही. तर थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.